आज बनवणार आहे लसूणवाले आप्पे. म्हणजे हे पीठ आहे इडलीचंच आहे. 3 ग्लास सकाळी 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास उडीद डाळ. हा छोटा ग्लास मी भिजत टाकलेलं आणि रात्री वाटून घेतलं. आणि याचे आता आप्पे करणार आहे, लसूणवाले आप्पे. कांदा पण टाकणार आहे, कांदा, मिरची, कोथिंबीर. आता हे लसूण आपण वाटून घेऊया खलबत्त्यामध्ये. आता हे झालं व्यवस्थित वाटून. आता याला काढून घेऊया. पिठामध्येच टाकता येतं. लसूण टाकले. आता मिरची, कांदा बारीक चिरून घेतलेला आणि कोथिंबीर, मीठ थोडंसं. आता याला मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी जसं लागत असेल तर पाणी टाकायचं. थोडंसं मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी टाक. आता गॅस ऑन केला आहे. त्याच्यात तेल टाकून घ्यायचं. गरम झालं कांदा. चांगलं गरम झालं. त्याला झाकून ठेवायचं थोडं. बघूया आता. हे पहा, सगळे तेल टाकून घ्यायचं थोडं वरतून. पलटी करून घ्यायचं काय. असं हे पहा, सगळं पलटी करून घेतलं मी. अजून 2 मिनटं शिजू द्यायचं याला. आपली झाली. आता हे शिजून झाले आपले दोन्ही साईडने. काढून घेऊया. आता याच्यासोबत आपण झटपट दहीवाली चटणी बनवूया. आता हे दही घेतले आणि मिरची थोडीशी चिरून, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची 2-3 पानं. आता या दहीला फेटून घ्यायचं व्यवस्थित.
आता तेल टाकूया गरम करून. मोहरी, जिरे, मिरची, कढीपत्ता, आता याला दहीमध्ये टाकून घेऊ. आता या दहीमध्ये थोडीशी साखर, आंबट आहे ना म्हणून साखर आणि मीठ टाकून घेऊया. आणि कोथिंबीर चिरलेली. ही पहा आपली आप्पे सोबत झटपट दही चटणी पण रेडी. आप्पे आणि लसूणवाले आप्पे आणि झटपट दही चटणी.